मध्ये खेळाच्या मैदानातल्या बातम्या बघूया। रिअल मॅड्रिड संघानं FC बार्सिलोना संघाचा 2-0 ने पराभव केला। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात दिग्गजांचा हा सामना रंगला। प्रसिद्ध फुटबॉल क्लब रिअल मॅड्रिड विरुद्ध FC बार्सिलोना असा हा सामना होता आणि मैदानाबाहेर चाहत्यांची गर्दी यावेळी पाहायला मिळाली। आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये सामना होणार आहे। मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवला जाईल। मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एक सामना जिंकलाय। RCBनं 3 पैकी 2 सामने जिंकले। आजचा सामना कोण जिंकणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे। आजच्या सामन्याआधी RCBच्या एक्स अकाउंटवरून विराट कोहलीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। व्हिडिओच्या माध्यमातून कोहलीनं रोहित शर्माबद्दल खास गोष्टी शेअर केल्या। आम्ही दोघंही एकमेकांवर विश्वास ठेवतो असं म्हणत कोहलीनं दोघांमधल्या बॉन्डिंगची स्टोरी शेअर केली आहे। हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या IPL सामन्यामध्ये गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला। घरच्या मैदानावरील हा पराभव होता आणि यासह हैदराबादचा हा चौथा सलग पराभव ठरला। प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं गुजरातसमोर 153 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं। शेरफन रुदरफोर्डनं IPL मध्ये 16 चेंडूत 35 धावांची वेगवान खेळी करत गुजरातचा विजय सोपा केला। गुजरात टायटन्सनं सातत्यानं रुदरफोर्डला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उपयोगात आणलंय आणि रुदरफोर्डनं सुद्धा त्याचा इम्पॅक्ट प्रत्येक लढतीत दाखवलाय। IPL खेळण्यासाठी जसप्रीत बुमराह फिट असल्याची माहिती मुंबई इंडियन्स टीमनं दिलेली आहे। मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर खास व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली। मात्र बुमराह कोणत्या सामन्यापासून संघात खेळणार याची माहिती मात्र अजून मिळाली नाही। क्रिकेटमधून निवृत्तीबाबत MS धोनीनं मोठं विधान केलंय। खेळायचं की नाही हा निर्णय माझं शरीर घेणार असं धोनी म्हणाला। IPL मधील सर्व सामने खेळणार असल्याचं स्पष्टीकरण धोनीनं दिलं। तर IPL संपल्यानंतर 10 महिन्यात निवृत्तीबाबत धोनी निर्णय घेणार आहे। कोलकाता नाईट रायडर्स संघानं समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला। याच्यामध्ये ऋषभ पंत युवा गोलंदाज दिग्वेश राठीला सुनील नरेनशी भेट घडवून आणताना दिसतोय। यानंतर पंत म्हणतोय की दिग्वेश तिकीट कलेक्टर आहे आणि नरेन विकेट कलेक्टर आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय।